महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेण येथे महाराष्ट्र समाधान शिबिर उत्साहात संपन्न। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या औचित्य साधून पेण येथील गणपतीवाडी येथील मराठा समाज हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले। महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याबरोबरच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, कृषी सभापती वैकुंठ पाटील, पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार तानाजी शेजाळ सुधागड, तहसीलदार उत्तम कुंभार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव मानकर तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते 7/12 मोहिमेअंतर्गत विविध महसुली दाखले, तुकडेबंदी व तुकडेजोड प्रकरणातील 7/12 उतारे, कुल कायद्याअंतर्गत 32M प्रमाणपत्रे, संजय गांधी व इंदिरा गांधी निराधार योजनातील लाभार्थ्यांना अनुदान, नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या जनावरांसाठी आर्थिक सहाय्य, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ, अंध व अपंग कल्याण निधी योजनेअंतर्गत सहाय्य, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, घरकुल योजना, आयुष्यमान भारत, आरोग्य कार्ड तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत मालकी सनदांचे वितरण करण्यात आले। तसेच शिबिरामध्ये 7/12 8 उतारे, ग्रामपंचायत अभिलेख, महसुली दाखले, फेरफार, स्वामित्व योजना, जमीन अभिलेख तसेच विविध महसुली सेवांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले। अनेक प्रकरणांचा जागेवरच निपटारा करून नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या स्वामित्व योजनेमुळे गावठाणातील मालमत्ता धारकांना मालकी हक्काची सनद उपलब्ध होत असून त्या आधारे बँकांकडून कर्ज मिळणे सुलभ झाले आहे। रायगड जिल्ह्यातील सुमारे 1400 गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यापैकी सुमारे 1100 गावातील स्वामित्व सनदांचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती दिली। तसेच तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रलंबित फेरफार निकाली काढणे, पाणंद रस्त्याबाबतचे प्रश्न मार्गी लावणे, घर बांधण्यासाठी अनावश्यक येणे परवानगीची आवश्यकता रद्द करणे, शेतकरी व ग्रामस्थांना शेती व घरगुती कामांसाठी लागणाऱ्या वाळू, माती व मुरुमवरील रॉयल्टीत सवलत देणे तसेच घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू उपलब्ध करून देणे यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतले असून या निर्णयांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले। शिबिराला पेण तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी गरज, तृप्ती भोईर, पेण। एकदा टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून झालेल्या आहेत। कोकण विभागातील पहिला सर्वात मोठा या ठिकाणी हा प्रकल्प आहे आपण ज्या ठिकाणी बघतो। कॅबिनेट नोटने सबमिट केलेले 27 प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये काल कोण निर्णय घेतला, आपल्याला घरच्या कामाला, घराला, शेतकऱ्याच्या शेताला कामाला जे काही रेती लागेल, जे काही माती लागेल, जे काही मुरुम लागेल, त्याला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लागणार नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या घरच्या किंवा शेताच्या कुठल्याही कामाला बैलगाडीने असेल, ट्रॅक्टरने असेल, माती रेती मुरुम नेत असेल तर त्या माती रेतीच्या गाडीला कोणी अडवणार नाही, त्याला रॉयल्टी विचारणार नाही। हा अतिशय महत्त्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय आहे। ग्रामस्थांना घरकुल बांधण्यासाठी 5 ब्रास रेती फुकट आपण देतो, तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। शेत किंवा पाणंद रस्ते आता दादाने सांगितल्याप्रमाणे शेतावर जाण्यासाठी